सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने आणि कार्याने राज्य केले असे युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आपणा सर्वांना सुद्धा भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी सोनेरी दिवस आहे. या दिवशी या भारत भूमीवर एक सूर्य जन्माला आला. आपण सर्वांना या गोष्टीचा खूप अभिमान असायला पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत, ज्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. अशा महामानवांचा जन्म झाला ज्याने संपूर्ण भारतातील नागरिकांच्या समतेचा, स्वातंत्र्याचा, कर्तव्याचा, अधिकाराचा विचार करून राज्यघटना लिहिली. आणि ती राज्यघटना म्हणजे भारताचे संविधान. जवळपास 4 किलो वजन असलेला 151 पानांचा हे संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. जर हे संविधान लिहिण्यासाठी इतका कालावधी लागला असेल तर ते संविधान लिहिण्यापूर्वीचा अभ्यास करण्यासाठी किती कालावधी लागला असेल याचं तर आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही. बाबासाहेबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्चित केला. त्यांनी त्यांच्या परिवाराची पर्वा न करता संपूर्ण आयुष्यभर अभ्यास करण्यासाठी घालवला. कारण त्यांना या गोष्टीची कल्पना होती, जे कष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये सहन करून पुढे गेलोय ते कष्ट येणाऱ्या पुढच्या पिढीला होऊ नये आणि पुढची पिढी ही सन्मानाने जगेल, आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. आणि म्हणून त्यांनी आपल्या परिवाराची पर्वा न करता संपूर्ण समाजाचा विचार केला आणि आपल्यासाठी आयुष्यभर झटत राहिले. आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच भारतामध्ये पहिली महिला पंतप्रधान झाली. भारताने पहिली महिला राष्ट्रपती पाहिली. आता तर विद्यमान महिला राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातून आहेत. महिलांना त्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळे दरवाजे खुले केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, समाजाची प्रगती किती झाली याचे मोजमाप काढायचे असेल तर त्या समाजाच्या महिलांची प्रगती किती झाली याच्यावरून कळते. वेगवेगळ्या महापुरुषांनी, समाज सुधारकांनी त्या काळाच्या अनुषंगाने जगता यावे म्हणून पूर्णपणे प्रयत्न केले. आपल्या हक्कांची जाणीव करून दिली आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. पण त्या हक्कांना कायदेशीरपणे संरक्षण देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानातून केले. संपूर्ण जगात 32 डिग्र्या असलेली एकच व्यक्ती आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रवास करत असताना त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही किंवा कधी हरलेही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंबही न सांडवता सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडून आणली. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा समान हक्क मिळवून देणारे हे महान कायदेपंडित, 5000 वर्षाचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणारे महान क्रांतिकारी, ज्याने प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली असे अर्थतज्ञ, जगातील असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहत असे असे तर्कशास्त्रकार, जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांची जयंती 150 देशामध्ये साजरी केली जाते असे विश्वरत्न, ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधले असे ग्रंथप्रेमी, ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिले असे संविधान निर्माण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी जगातील तमाम विद्वान एकत्र आले तरीही त्यांच्या विद्वत्तेची कोणी बरोबरी करू शकणार नाही. आणि म्हणूनच कोल्हापूरचे लोकशाही राजे राजश्री शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राहत्या घरी जाऊन त्यांना ज्ञानियाचा राजा म्हणून त्यांचा गौरव करतात. एवढेच नाही तर 2004 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्या विद्यापीठातून कोण कोण शिकून गेले आहे यांची यादी तयार करण्यात आली. आणि यादी तयार करत असताना त्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, कार्याध्यक्ष होते. यादी खूप मोठी झाली. मग तिला कमी करून टॉपचे 10 विचारवंतांची यादी काढण्यात आली आणि त्या टॉपच्या 10 विचारवंतांमध्ये
टॉपवर नाव होते ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठाच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फुटाचा पुतळा उभा करून त्याच्या खाली लिहिलं आहे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर B.R. आंबेडकर. माणसाला किती मोठं होता आलं पाहिजे याचे जर उदाहरण पाहिजे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केल्यावर समजते. पैशामुळे कोणीच धनवान होत नाही आणि झालेच धनवान तरी गुणवान होत नाही. कमवून नाव सारे जातील तरीही साऱ्यांचा सन्मान होत नाही. कमवणे म्हणजे काय कमवणे? माणूस म्हणून चांगले संस्कार कमवणे, माणूस म्हणून चांगली वागणूक कमवणे आणि माणूस म्हणून महापुरुषांचे विचार कमवणे ही सर्वात मोठी कमाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर पैसे कमवण्यासाठी शिक्षण घेतले असते तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. 1924 पासून त्यांनी सामाजिक चळवळीची सुरुवात केली. अस्पृश्यांच्या शिक्षण आणि हक्कासाठी मुंबईत बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. अन्यायाला वाचा फोडणारे मूकनायक वृत्तपत्र सुरू केले. दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. जातीय विषमतेचे प्रतीक म्हणून मनुस्मृती दहन केली. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. लंडन मध्ये भरत असलेल्या गोलमेज परिषदेत दलितांच्या हक्कांची जोरदार मांडणी केली. गांधीजींसोबत दलितांच्या राजकीय आरक्षणासाठी पुणे करार केला. कामगारांच्या हक्कांसाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. प्युपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून नियुक्त आणि संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल तयार केले. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यातून गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण काय करावे हे स्वतःला विचारा. फक्त डीजेवर नाचून मिरवणूक काढणे म्हणजे भीमजयंती नाही, हा त्यांच्या विचारांचा अपमान आहे. भीमजयंती म्हणजे त्यांचे विचार आत्मसात करणे आणि आपल्या आचरणात आणणे. त्यांनी आपल्यासाठी एक सोनेरी वाक्य देऊन गेले, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. त्यांचे विचार आपण आत्मसात करून आपल्या परिवाराला आणि आपल्या समाजापर्यंत पोहोचवणे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी भीमजयंती. धन्यवाद.